नमस्कार मातांनो, मित्रांनो, बहिणींनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका रजत गजानन तिवारी। आपली सरकारने खूप चांगली योजना आणली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेच्या अंतर्गत ॲप आलेला आहे, तरी कोणी कोणत्याही प्रकारची गडबडी न करता ना कुठे जाता आपल्याच हाताने घरी बसता आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे। तरी हा फॉर्म कसा भरायचा आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेअर नक्की करा, कारण की दुसऱ्यांनी पण याचा लाभ होईल। धन्यवाद। ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वरती यायचं आहे। प्ले स्टोर वरती तुमच्या सर्च करायचं आहे नारी शक्ती दूत ॲप, किंवा तुम्ही नारी शक्ती ॲप सुद्धा सर्च करू शकता। अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर हे नारी शक्ती दूत ॲप येईल। मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल करून हे ॲप्लिकेशन ओपन करा। अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल। इथं आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल। ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय त्या महिलेचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर खाली ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन वरती टिक करायची आहे आणि खाली स्वीकारा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ज्या महिलेचा फॉर्म भरताय त्या महिलेचा नंबर करून लॉग इन करायचं आहे। OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला व्हेरीफाय OTP या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय OTP केल्यानंतर तुम्हाला इथे परमिशन द्यायची, अलाउ करायचं आहे। इथे प्रोफाईल अपूर्ण आहे आपली, तर तुमची प्रोफाईल अपडेट करायची। आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा। ही निळी लिंक तुम्हाला दिसेल, या निळ्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, ज्या व्यक्तीचा महिला आहे ती त्या महिला किंवा अविवाहित असेल किंवा मुलगी असेल त्या मुलीचं पूर्ण नाव, महिलेचं पूर्ण नाव टाकायचं आहे। महिलेचा जर ईमेल ID असेल तर तो टाकायचा आहे, नाहीतर सोडून द्या। त्यानंतर जिल्हा विचारला जाईल, तर इथे जिल्हा जिथं आता महिला आहे तो जिल्हा। त्यानंतर तालुका विचारला जाईल, तालुका सिलेक्ट करा। त्यानंतर नारी शक्तीचा टाईप विचारला जाईल। टाईप म्हणजे नारी शक्तीचा प्रकार, तर महिला कोणती आहे, सामान्य महिला आहे का बचत गट अध्यक्ष महिला आहे, तर जी काही महिला असेल ती महिला टाकू शकता। आता महिला स्वतः फॉर्म भरत असेल तर सामान्य महिला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। बाकीच्यांसाठी अंगणवाडी सेविका असेल, सेतू आहे, त्यांच्यासाठी त्या महिलांसाठी ऑप्शन आहे। तर स्वतः आपण महिला फॉर्म भरताय तर सामान्य महिला आणि अपडेट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। आपली प्रोफाईल अपडेट झालेली आहे सामान्य महिला, कारण आपण स्वतः फॉर्म भरताय। आता आपल्याला खाली 4 ऑप्शन दिसतील, त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे नारी शक्ती दूत। इथे पहा नारी शक्ती दूत, इथे 4 ऑप्शन आहेत। त्या पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करायचे, नारी शक्ती दूत या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा एक ऑप्शन दिसेल, तर या ऑप्शन वरती क्लिक करायचं। इथे परमिशन मागितली जाईल, इथे अलाउ करायचं आहे। त्यानंतर हा फॉर्म ओपन होईल, हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे। आता काय काय भरायचं आहे, पहिल्यांदा महिलेचे पूर्ण नाव, महिला असेल मुलगी असेल तिचं पूर्ण नाव, आधार कार्ड वरती जसं पूर्ण नाव आहे तसं टाकायचं आहे। त्यानंतर पती किंवा वडिलांचे नाव, आता पती किंवा वडील म्हणजे तिथं हस्बंड किंवा फादरचं नाव टाकायचं आहे। लग्न झालं असेल तर पतीचं टाका, लग्न नसेल झालं तर वडिलांचं टाका। तर इथे ऑप्शन सिलेक्ट करून पुढे पतीचे नाव असेल किंवा वडिलांचे नाव ते टाईप करा। त्यानंतर जन्मदिनांक विचारला जाईल, इथे जन्मदिनांक निवडायचा आहे। 21 ते 65 वयापर्यंत जे काही जन्मदिनांक आहे तुम्ही तुमचा जन्मतारीख इथे निवडा। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जन्म ठिकाण निवडायचं आहे। जन्म ठिकाण म्हणजे तुमचा जन्म कुठे झाला तो जिल्हा, त्यानंतर तुमचं जन्म ठिकाण तालुका आणि जन्म ठिकाण गाव। ज्या ठिकाणी तुमचं जिल्हा तालुका गाव ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला त्या ठिकाणची माहिती इथे विचारलेली आहे, तर ती माहिती इथे टाका। त्यानंतर ग्रामपंचायत कोणती आहे, तसेच नगरपंचायत असेल नगरपालिका ते टाका। त्यानंतर पिनकोड टाका तुमचा आणि पूर्ण पत्ता टाका। अशा पद्धतीने पूर्ण पत्ता टाकल्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल, तर महिला जो आहे त्या महिलेचा मोबाईल नंबर किंवा मुलगी असेल त्या मुलगीचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर आधार नंबर, महिलाचा जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे। एकदम व्यवस्थित माहिती भरा। त्यानंतर खाली एक ऑप्शन आहे शासनाच्या इतर विभागामार्फत जर राबवण्यात येणाऱ्या काही आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेता का, काही कुणाला पेन्शन भेटते, कुणाला स्कीम PM किसान असेल, संजय गांधी असेल, तर घेत असाल लाभ तर होय करायचं आहे आणि तुम्हाला रक्कम किती मिळते ते इथे टाकायचं आहे। तर लक्षात ठेवा 1,500 पेक्षा जास्त जर भेटत असेल तर तुम्ही नाही करा। तर मी इथे नाही केलेलं आहे कारण मला पेन्शन मिळत नाही। त्यानंतर खाली वैवाहिक स्थिती विचारली आहे। वैवाहिक स्थिती म्हणजेच अविवाहित आहे का विवाहित आहे का विधवा आहे का परित्यक्त्या आहे का निराधार आहे का घटस्फोटित आहे,
महिला जे काही असेल महिलाला विचारून इथे माहिती भरा. त्यानंतर अर्जदाराचे खाते असल्यास बँकेचा तपशील, अर्जदाराचं खातं असेल तर बँकेचा तपशील, बँकेचं नाव टाका, बँकेचा जे खातेधारक आहे त्याचं नाव टाका, बँकेचं नाव झालं, खातेधारकाचं नाव झालं, त्यानंतर बँकेचा खाते क्रमांक टाका आणि IFSC कोड टाका. एकदम बेसिक माहिती आहे, व्यवस्थित टाका. त्यानंतर आपला आधार क्रमांक बँकेला लिंक आहे का, तर इथे होय निवडा. होय निवडल्यानंतर आता आपल्याला कागदपत्रे अपलोड करायचे. पहिलं आहे आधार कार्ड. आधार कार्ड या बटनावरती क्लिक करा आणि महिलेचं जे काही आत्ताचं आधार कार्ड आहे ते इथे अपलोड करा. 1 MB पर्यंत तुम्ही इथे JPG फोटो जो आहे तो अपलोड करू शकता. तर इथे आधार कार्ड आपण अपलोड केलेलं आहे. तसेच अधिवास प्रमाणपत्र पाहू शकता, 1 MB पर्यंत अपलोड करायचे. अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र इथे तुम्ही 4 डॉक्युमेंट्स देऊ शकता. 4 डॉक्युमेंट्स म्हणजे 15 वर्षापूर्वीचा इथं पुरावा द्यायचा आहे. रेशन कार्ड देऊ शकता, मतदान कार्ड देऊ शकता, जन्म दाखला देऊ शकता किंवा रहिवाशी. 15 वर्षाचा पुरावा तुम्ही अधिवास जन्म प्रमाणपत्रामध्ये अपलोड करायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र विचारलंय. अर्जदाराचं हमीपत्र, हे हमीपत्राचा जो काही फॉर्मॅट आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तर तो डाउनलोड करून घ्या. याची प्रिंट काढा आणि याच्यावरती सही करायची आहे आणि हे हमीपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे. अर्जदार महिला जी असेल, मुलगी असेल, तिने इथे सही करून इथे अपलोड करायचं आहे. जे हमीपत्र आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र विचारलं जाईल. उत्पन्न प्रमाणपत्र लक्षात ठेवा, तुमचं जे काही उत्पन्न आहे ते तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकता, उत्पन्नाचा दाखला सुद्धा अपलोड करू शकता, केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल ते सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. यापैकी कोणतेही एक तुम्ही अपलोड करा. जर तुमचं पांढरं रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला अपलोड करावा लागेल. त्यानंतर एक अर्जदाराचा फोटो घ्यायचा आहे. लाईव्ह फोटो असेल तो फोटो इथे अपलोड करायचा आहे आणि ऍक्सेप्ट करून तुम्हाला जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जतन केल्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे सगळी तुम्हाला इथे दाखवली जाईल. डॉक्युमेंट्स कोणकोणते अपलोड केलेत ते सर्व दाखवले जाईल आणि त्यानंतर खाली तुम्हाला इथे खाली एक ऑप्शन दिसेल, फॉर्म सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. फॉर्म सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि हा फॉर्म सबमिट अशा पद्धतीने झालेला आहे. तर इथे फॉर्म सबमिट झालेला आहे, पाहू शकता. इथे केलेले अर्ज आहे. केलेले अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. इथे आपला जो फॉर्म आहे तो इथे दिसेल, त्यावर क्लिक करा. फॉर्म सबमिट झालेला दिसेल, एक कोड दिसेल आणि तसेच कधी फॉर्म भरला आणि फॉर्म पेंडिंग आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ते सुद्धा तुम्हाला असं स्टेटस सुद्धा चेक करू. काही दिवसांनी हा फॉर्म तुमचा चेक केला जाईल आणि डॉक्युमेंट्स बरोबर असतील तर तुमचा फॉर्म जो आहे तो ऍक्सेप्ट केला जाईल. तुमचा ऍक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला जो काही पहिला हप्ता आहे 1,500 रुपयाचा तो मिळणार आहे. तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, फॉर्म भरताना जे काही अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 15 वर्षापूर्वीचं शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता. तसेच शाळा सोडल्याचा दाखला जरी नसेल तर तुम्ही 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड देऊ शकता किंवा तुम्ही बाकीचे डॉक्युमेंट सुद्धा दिले, त्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही नीट पहा आणि तसाच अर्ज भरा. महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा.